वैयक्तिक कायदे जर बघितले आपण तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी यांच्यासाठी असलेले धर्मावर आधारित स्वतंत्र वैयक्तिक कायदे रद्द करून त्याऐवजी सर्व नागरिकांसाठी समान कायदा लागू करण्यात येईल. धर्म ही आपली प्रायव्हेट बाब आहे. धर्म आणि धर्मातल्या चालीरीती आणि परंपरा यांना कोणीच रोकटोक केलेली नाही. स्वतः घटनेनेच प्रत्येक धर्म, धार्मिक सण आणि धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे की तुम्ही तुमच्या धर्माचा मुक्तपणे प्रकटीकरण करू शकता, धर्माचा प्रसार करू शकता, तुमच्या आवडत्या धर्माचं आचरण करू शकता. आदिवासी समुदायांच्या रूढी परंपरा ज्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहे आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांना या UCC मधून वगळण्याची शक्यता आहे. मग महाराष्ट्र सुद्धा हेच करणार का? नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो PW MPSC वाला या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे मुंबईमध्ये. अनेक विविध मुद्द्यावर हे अधिवेशन गाजत आहे. पण त्यातच महाराष्ट्र शासनाने केलेली एक घोषणा म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं चौथं राज्य बनू शकतं जे भारतीय राज्यघटनेतलं कलम 44 म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा लागू करणारा चौथं राज्य बनू शकतं. तुम्हाला माहित आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेवर आधारित कलम 44 अंतर्गत समान नागरी कायदा तयार करणारा पहिलं राज्य उत्तराखंड, दुसरं गुजरात आणि तिसरं आसाम ठरलेलं आहे. चौथ्यावर आपल्या महाराष्ट्राची वर्णी लागू शकते. नेमका आज जाणून घेऊया की महाराष्ट्राच्या समान नागरी कायद्यामध्ये कोणकोणते म्हणजे बदल आहे किंवा हा कायदा समान नागरी कायदा उत्तराखंड आणि बाकी नाही का राज्यांपेक्षा कसा वेगळा ठरतो. म्हणजे उत्तराखंड, गुजरात आणि आसाम या 3 राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जो समान नागरी कायदा आहे तो वेगळा कसा ठरणार. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम समान नागरी कायदा काय आहे याची आपण थोडीशी रूपरेखा बघूया. जसं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी कायदा नमूद आहे. आणि नावाप्रमाणे नागरी आणि समान हे 2 शब्द इथे महत्वाचे आहे की भारत हा विविधतेत नटलेला देश आहे. म्हणजे भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी, बौद्ध आणि शीख हे प्रामुख्याने 7 विविध धर्म आहे. आणि या 7 याच्यामध्ये सुद्धा हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, सगळ्यांमध्ये जाती आणि पोटजाती किंवा वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे म्हणजे आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जातीच्या, पोटजातीच्या वेगवेगळ्या परंपरा सुद्धा आहे, वेगवेगळ्या नाही का पारंपरिक नाही का रीतिरिवाज आहे. तर या सगळ्यांना बाजूला ठेवून प्रत्येकाची एकच ओळख म्हणजे भारतीय. काही बाबतीत तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी नसून फक्त तुमची ओळख राहणार भारतीय. आणि त्या बाबतीत सर्वांसाठी समान कायदे असणार. म्हणजे हिंदूंसाठी वेगळे किंवा मुस्लिमांसाठी शरिया कायद्यानुसार किंवा धार्मिक पुस्तकानुसार वेगळे किंवा ख्रिश्चन आणि पारसी लोकांना त्यांच्या धार्मिक ग्रंथानुसार वेगळे असं काहीही राहणार नाही. एकच ओळख राहणार सगळ्यांची, ती म्हणजे फक्त भारतीय. आणि त्यासाठी त्या काही महत्वाच्या बाबतीमध्ये सर्वांसाठी एक सारखा कायदा राहील म्हणजे समानता. महाराष्ट्रात या कायदा आणलेले समान नागरी कायद्यामुळे कोणाकोणावर परिणाम होणार आणि त्याची गरज आणि परिस्थिती आहे काय या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला द्यायचं आहे. ऍक्च्युली क्लासच्या शेवटी मी तुम्हाला विचारेल. पण समान नागरी कायदा म्हटलं की पहिलेच काही मायनॉरिटीमध्ये अल्पसंख्याक जे धर्म आहे त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण करण्यात येते किंवा एक संभ्रम निर्माण होतो. तो म्हणजे कसा की एकतर भारतामध्ये मूलभूत हक्क, कायद्यासमोर समानता कलम 14 आहे आणि इकडे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 आहे. जेव्हा की मूलभूत हक्क हे कंपल्सरी आहे, त्यांना लागू करण्यासाठी कोणताही कायदा बनवावा लागत नाही, ते ऑटोमॅटिकली लागू होतात. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहे. तो हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे किंवा शीख आहे किंवा जैन आहे किंवा कोणत्याही धर्माचा आहे, सर्वांना भारतातले सर्व कायदे समान आहे अशी तरतूद असताना मग समान नागरी कायदा म्हणजे काय, अनेकांना हाच सर्वात मोठा कन्फ्युजन आहे. त्यामध्ये काही अल्पसंख्याक धर्म म्हणजे खास करून मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध आणि पारसी यांना भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक मानण्यात येतं. त्यातल्या काही विशिष्ट धर्माचं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 25 आणि कलम 26 म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहे, कलम 44 समान नागरी कायदा या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो. पण ते खरोखर करतो का बघूया आपण. आणि त्यानंतर नाही का समान नागरी कायदा काही बाबतीमध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारसी अशी तुमची धार्मिक ओळख मिटून फक्त एकच ओळख ठेवणार, ती म्हणजे भारतीय नागरिक. नागरिक म्हणून तुम्हाला कोणत्याही धर्माचा असो कायदा सगळ्यांना सारखाच असणार. आणि मग याचा काय फायदा होणार, कायद्यापुढे सर्व धर्म समान ठरणार का?
विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर करण्यात आला आणि तिथूनच अनेक बाबतीत चर्चा सुरू झाली की समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे का. भारतात बहुतांश लोक म्हणतात की हो, ही काळाची गरज आहे. कारण काही बाबतीत आपल्या भारतामध्ये निवडणुकीपासून तर राजकारणापासून तर सामाजिक चालीरीतीमध्ये जाती आधारित किंवा धर्म आधारित विविध गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष कायमचा मिटवायचा असेल तर आजपासून प्रयत्न करावे लागेल. म्हणजे येणाऱ्या 10, 20, 30 वर्षात हे संघर्ष कायमचे मिटतील आणि त्याची पहिली सुरुवात म्हणजे समान नागरी कायदा. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा देशातल्या प्रत्येक नागरिकाला कायद्यासमोर एक समान असल्याने अधोरेखित करतो. म्हणजेच मी वारंवार जे वाक्य तुम्हाला सांगितलं की तुम्ही हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे किंवा बौद्ध आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा जैन आहे किंवा पारसी आहे, प्रत्येकाच्या धर्मात प्रत्येकाच्या जातीमध्ये काहीतरी वेगवेगळ्या चालीरीती आहे. मग त्या लग्नाच्या बाबतीत असो किंवा सण साजरे करण्याच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्याही संपत्तीच्या बाबतीत असो. परंतु आता समान नागरी कायदा असल्यामुळे तुमची ती हिंदू, मुस्लिम किंवा जाती आधारित आणि जातीमध्ये असणाऱ्या चालीरीती, परंपरा, कस्टम्स, कन्व्हेन्शन, ट्रॅडिशन हे सगळे बंद होऊन सगळ्यांसाठीच काही काही बाबतीमध्ये एक समान कायदा असणार. म्हणजे तुम्हाला तिथे भेदभाव करण्याची किंवा आमच्या पुस्तकात असं लिहून आहे, आमच्या धार्मिक पुस्तकात तसं आहे, आम्ही हजारो वर्षापासून अशी परंपरा करतोय, हे सगळं टप्प्याटप्प्याने बंद होणार आणि संघर्ष सुद्धा म्हणजे संपणार. प्रत्येक नागरिकासाठी ओळख फक्त तुमची एकच असणार, ती म्हणजे नागरिक. एकच कायदा असावा असं यामागलं खरं सूत्र आहे. म्हणजे कोणताही जाती, धर्म, वंश, परंपरा, लिंग, धर्म, जन्मस्थान आणि नका असा कोणताही भेदभाव न करता कायद्यासमोर एकसारखा आणि एक समान असल्याचा हा कायदा सांगतो. मग पुन्हा प्रश्न इथे हा आहे की कधी कधी काही धर्मातल्या लोकांना हा मेजर प्रश्न पडतो की राज्यघटना व त्यामधले कायदे श्रेष्ठ की मग धार्मिक परंपरा आणि त्या धार्मिक पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी या श्रेष्ठ. पण इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा जो तराजू आहे, या तराजूमध्ये जसा वेल बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक धर्म, त्या धर्मातल्या परंपरा आणि चालीरीती यांचा सुद्धा मान सन्मान ठेवण्यात येईल आणि राज्यघटना सर्वश्रेष्ठ होती, आहे आणि ती राहणारच. कारण काय होतं की अनेक वेळा आरक्षण पाहिजे असेल, नोकरी पाहिजे असेल, मतदान करण्याचा अधिकार असेल, तर लोकांना राज्यघटना आठवते आणि राज्यघटनेतले अधिकार आठवतात की आम्ही कोणत्याही धर्माचे असो पण आम्ही या नोकरीसाठी समान आहोत. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्येच आहे, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी, कलम 16. अनेक वेळा आरक्षण देताना सुद्धा लोकांची नाही का ही असते की आरक्षण का देण्यात आलं, कारण ते घटनेमध्ये समानता आणण्यासाठीच आरक्षण देण्यात आलेलं आहे, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात. परंतु आरक्षण आणि नोकरीच्या बाबतीत किंवा समाजामध्ये जात धर्म विसरून सर्वांना समान वागणूक मिळावी तेव्हा अनेकांना घटना व त्यातले कायदे आठवतात. पण लगेच जेव्हा लग्नाची गोष्ट आहे किंवा लग्नातून नाही का विभक्त होण्याची म्हणजे डिवोर्स जी गोष्ट आहे किंवा संपत्तीमध्ये मुला मुलींना वाटा किती द्यायचा आणि दत्तक वारसा या अशा बाबतीमध्ये नाही का मग लोक किंवा भारतीय नागरिक घटना व त्यामधल्या कायद्यांना दुय्यम स्थान देतात आणि धार्मिक पुस्तकं, त्या धार्मिक पुस्तकातल्या सांगितलेल्या गोष्टी आणि परंपरा व चालीरीती यांना जास्त मान सन्मान देतात. असं थोडी चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा भारतातल्या जनता. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की धर्म ही आपली प्रायव्हेट बाब आहे आणि धर्म आणि धर्मातल्या चालीरीती आणि परंपरा यांना कोणीच रोकटोक केलेली नाही. स्वतः घटनेनेच प्रत्येक धर्म, धार्मिक सण आणि धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे की तुम्ही तुमच्या धर्माचा मुक्तपणे प्रकटीकरण करू शकता, धर्माचा प्रसार करू शकता, तुमच्या आवडत्या धर्माचं आचरण करू शकता. आणि जेव्हा घटना प्रत्येकाला सर्व धर्म समभावाची भावना देते तेव्हा तुम्ही घटनेला कमी मानून काही बाबतीत नका स्वतःच्या धार्मिक गोष्टींना समोर कसं काय करू शकता, हाच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा मागे सर्वात मोठा उद्दिष्ट आहे. आता जसं की लग्न करण्याबाबतीत नाही का अनेकांच्या वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या नाही का म्हणजे परंपरा आहे. जसं की तुम्हाला इथे म्हणजे राज्यसेवा किंवा कंबाईनच्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो अशा बाबतीत जर तुम्हाला प्रश्नाची तयारी करायची आहे किंवा तुम्हाला क्वेश्चन आन्सर तयारी करायची आहे तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा गुगल जेमानाय या गुगल जेमानायमध्ये इथे लिहून आहे की हाय स्वप्नील लेट्स गेट स्टार्टेड. तर गुगल जेमानायमध्ये तुम्ही प्रश्न असा विचारू शकता की समान नागरी कायद्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लग्न आणि कोणत्या सोसायटी आहे जिथे पॉलिगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व अलाऊ आहे. आपण सर्च करून बघूया इन विच community and religions polygamy is allowed in India.
असा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट. आपण नका जेमायनामध्ये सर्च केलं तर गुगल जेमायना काय म्हणतं बघा. इन विच कम्युनिटी अँड रिलिजियस पॉलिगॅमी इज अलाउड. म्हणजे भारतातल्या कोणकोणत्या अशा ह्या आहे धर्म आहे किंवा कोणकोणत्या नाही का अशा समुदाय आहे ज्यामध्ये पॉलिगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व, एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त लग्न करता येतात. इन इंडिया द लिगल स्टेटस ऑफ पॉलिगॅमी इज कॉम्प्लेक्स. म्हणजे भारतामध्ये बहुपत्नीत्ववाद याची नाही का जी स्टेटस आहे ती थोडीशी विवादित आहे. आणि इट इज गव्हर्न बाय अ कॉम्बिनेशन ऑफ पर्सनल रिलिजियस लॉ, रिजनल लॉ अँड जनरल क्रिमिनल स्टेटस. म्हणजे भारतामध्ये घटनात्मक कायदे आणि नाही का जे पर्सनल वैयक्तिक कायदे आहे यांच्याद्वारे या पॉलिगॅमीला अरेंज करण्यात येतं. जसं की जनरल लिगल स्टेटस. फ्रॉम द मेजॉरिटी ऑफ द सिटीजन इन इंडिया पॉलिगॅमी इज इलिगल अँड पनिशेबल अंडर द इंडियन पिनल कोड. फॉर द मेजॉरिटी ऑफ सिटीजन म्हणजे भारतामध्ये मेजॉरिटीमध्ये हिंदू धर्म आहे. तर साधारणतः हिंदू धर्मामध्ये पॉलिगॅमी म्हणजे एकाच व्यक्तीला एक पत्नी असताना सुद्धा अजून दुसरीकडे लग्न करता येतं का, एकापेक्षा जास्त लग्न करता येतात की नाही, ते अनैतिक आणि इलिगल, बेकायदेशीर आणि पनिशेबल आहे. म्हणजे मॅरिंग अ सेकंड टाइम व्हाईल द फर्स्ट स्पाउस इज स्टील लिव्हिंग. तुमची पहिली पत्नी जिवंत आहे आणि तिच्यापासून तुम्ही विभक्त पण झाले नाही, तरी पण ती जिवंत असून सुद्धा तुम्ही लग्न करत आहे. इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स अंडर द सेक्शन 494 अँड 495 ऑफ द इंडियन पिनल कोड. आता बाय रिलिजन अँड कम्युनिटी कोणकोणते धर्म आणि कोणकोणते समुदाय आहे जे पॉलिगॅमीला अलाउ करतात. तर मुस्लिम मध्ये बघितलं अंडर द मुस्लिम पर्सनल लॉ, ज्याला शरियत कायदा म्हणतात किंवा शरिया 1937, मुस्लिम मेन आर परमिटेड टू हॅव अप टू 4 वाईव्स सायमल्टेनियसली प्रोव्हाइडेड दे कॅन ट्रीट देम विथ फेअरनेस अँड इक्वॅलिटी. ठीक आहे. हाऊएव्हर दिस इज नॉट मॅन्डेटरी. मेनी मुस्लिम प्रॅक्टिस मोनोगॅमी. म्हणजे अनेक मुस्लिम नाही का सिंगल लग्न पण करतात. हे काही मॅन्डेटरी नाही आहे की प्रत्येकाला 4 लग्नच करायला पाहिजे, तरी पण त्या शरिया कायद्यामध्ये दिलेला आहे. जेव्हा की हिंदू, बुद्धिस्ट, जैन आणि शीख यामध्ये सुद्धा पॉलिगॅमी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट. म्हणजे हिंदू आणि हिंदूचे जे उपवर्ग मानण्यात येतात, शीख, जैन आणि बुद्धिस्ट कलम 25 अंतर्गत यांना मात्र बहुपत्नीत्व बॅन आहे. त्याशिवाय ख्रिश्चन आणि पारसी पॉलिगॅमी इलिगल आहे. नका ट्रायबल कम्युनिटीमध्ये जर बघितलं, काही आदिवासी जनजातीमध्ये, आदिवासी जमातींमध्ये इन सर्टन ट्रायबल कम्युनिटीज customs regarding marriages may differ and in some instances local custom have historical allowed for polygamy. आता हा जो ट्रायबल कम्युनिटी आहे हे सुद्धा हिंदू धर्मामध्येच त्यांचे मोजमाप करण्यात येतं, म्हणजे त्यांची जनगणनामध्ये मोजणं करण्यात येतं. सांगण्याचा अर्थ तुम्ही नका गुगल जेमायनावर असे प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या एक्झामची नका तुम्ही तयारी करू शकता वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर आता तुम्हाला अजून दुसरा प्रश्न विचारायचा आहे की विच इंडियन स्टेट वॉज द फर्स्ट टू अप्लाय, विच इंडियन स्टेट was first to implement UCC. असं जर तुम्हाला म्हटलं इथे तर गुगल जेमायना तुम्हाला उत्तर काय देईल बघा याच्यामध्ये. उत्तराखंड इज द फर्स्ट स्टेट इन इंडिपेंडंट इंडिया. आता अनेकांना गोवा हा लक्षात येतं, पण गोव्यानी पोर्तुगीज सत्ता असतानाच गोव्याने नाही का हे लागू केलं होतं. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारा उत्तराखंड आहे. म्हणजे गुगल जेमायना एवढं चांगलं टूल आहे विद्यार्थी मित्रांनो, जिथे तुम्हाला चालू टॉपिकमध्ये MCQ, PYQ त्या टॉपिकवर सर्च करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे, किंवा राज्यसेवेची तुम्हाला सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह आन्सर शोधायचे आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडला चॅलेंजेस कोणते आहेत, किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड जरी असला तरी कोणकोणत्या धर्मामध्ये आणि जातीमध्ये हे बहुपत्नीत्व अजूनही आहे, अशा तुम्ही महत्वाची माहिती या गुगल जेमायनावर बघू शकता. आता आपण वापस येऊया. लग्न आहे, घटस्फोट आहे आणि त्यानंतर नका तुमच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल आणि दत्तक घेतलेल्या मुला मुलींना संपत्तीमध्ये किती वाटा असेल, या 4 बाबतीत नाही का एकच कायदा आणण्याचं ठरवलेलं आहे. आणि उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि त्यानंतर आता आपला महाराष्ट्र या 4 राज्य जे युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा लागू करणारे राज्य आहे. त्या 4 बाबतीत हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, जैन असो, बौद्ध असो, पारसी असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, या 4 बाबतीत सगळ्यांना जात धर्म न पाळता एकच कायदा असणार. म्हणजे लग्नांचे कायदे संपूर्ण भारतीयांसाठी सारखे, घटस्फोटमध्ये सर्व भारतीयांसाठी सारखे. कारण तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, धर्माच्या आधारे घटस्फोट होणं यासाठी नुकताच बॉलिवूडमध्ये एक मूवी आला होता हक, जो प्रसिद्ध 1985चा खटला मोहम्मद अहमद खान वर्सेस शहाबानो किंवा शहाबानो विरुद्ध मोहम्मद अहमद खान, त्याच खटल्यापासून 1985 पासून समान नागरी कायदा हा शब्द घरोघरी पोहोचला.
तर महाराष्ट्राच्या समान नागरी कायद्याचा काय प्रभाव पडेल? आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात आणि त्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. कारण महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि पुणे यासारख्या शहरामुळे संपूर्ण भारतातील इतर राज्यातले रहिवासी सुद्धा महाराष्ट्राकडे आकर्षित होतात. तर महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक कायदे जर बघितले आपण तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी यांच्यासाठी असलेले धर्मावर आधारित स्वतंत्र वैयक्तिक कायदे रद्द करून त्याऐवजी सर्व नागरिकांसाठी समान कायदा लागू करण्यात येईल. म्हणजे हिंदू धर्मासाठी, मुस्लिम धर्मासाठी, ख्रिश्चन आणि पारसी यांच्यामध्ये सुद्धा आपापले वैयक्तिक कायदे आहे. पण लग्न, घटस्फोट, दत्तक वारसा आणि उत्तराधिकारी या 4 बाबतीत तुमचं हिंदू, मुस्लिम, जैन, पारसी अशी ओळख न राहता भारतीय आणि सर्व भारतीयांसाठी एकच कायदा, समान कायदा. महिला सक्षमीकरण. आजही आपला भारताचा समाज हा पुरुष प्रधान संस्कृती किंवा पुरुष सत्ताक म्हणजे मेल डॉमिनेटेड सोसायटी मानण्यात येते. यामध्ये महिलांना वंचित गट मानण्यात येतं. विशेष करून काही धर्मामध्ये महिलांना घटस्फोट घेण्याची जी कारणे आहे धार्मिक पुस्तकाच्या आधारे ती फार वाईट परंपरा मानण्यात आलेली आहे. अनेक जागी महिलांना केवळ चूल आणि मूल यापर्यंतच नका लिमिटेड ठेवण्यात येतं. या समान नागरी कायद्यामुळे विवाहाचे कायदेशीर वय एक समान करणे म्हणजे तू हिंदू मुलगी असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जैन असो, पारसी असो, सर्व धर्मातल्या मुलींसाठी विवाहाचं कॉमन वय साधारणतः 18 वर्ष असणार. त्यापेक्षा कमी वयात लग्न वगैरे केलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार. त्यामुळे मुलींचे विवाहाचे कायदेशीर वय एक समान असणार. मालमत्ता आणि वारसा हक्क. जसं की अनेक धर्मामध्ये मुलांना वंशाचा दिवा मानण्यात येऊन जास्तीत जास्त संपत्ती त्यांना देण्यात येते आणि उत्तराधिकारी सुद्धा मुलांना बनवण्यात येते. पण आता मुलांच्या बरोबरीमध्येच मुलींना सुद्धा हक्क भेटणार वारशामध्ये, संपत्तीमध्ये आणि उत्तराधिकारी मुली सुद्धा निश्चित होणार. त्यामुळे घटस्फोट असो किंवा घटस्फोट नंतर देण्यात येणारी देणगी म्हणजे पैसा, पोटगी ज्याला म्हणतात, किंवा मुलांचा ताबा आईकडे असणार की वडिलांकडे असणार याबाबतचे सर्वसमावेशक नियम लागू करणं अपेक्षित आहे. लिव्ह इन संबंध. सध्या मोठमोठ्या शहरामध्ये हा प्रकार फार वाढत चाललेला आहे. लग्न न करता पुरुष आणि स्त्रियांनी एकमेकांसोबत राहणं. तर त्यामध्ये उत्तराखंड आणि गुजरात सारख्या राज्यांच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या मुलाला किंवा ज्या मुलींना लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहायचं आहे त्यांना कायदेशीर नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि त्या लिव्ह इन मधून जर मुलीला गर्भधारणा झाली आणि मुलगा किंवा मुलगी असं अपत्य जन्माला आलं ते सुद्धा लीगल मानण्यात येईल. त्याला इलिगल नाही, लीगल स्टेटस देण्यात येईल. परंतु महाराष्ट्राच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्याची शक्यता आहे आणि हे स्वतः मंत्री महोदयांनी क्लिअर केलेलं आहे. आदिवासी समुदायांसाठी सवलती. आसाम जे भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये येतं तिथे आदिवासी समुदायांना एक परिपूर्ण म्हणजे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. आणि त्याचमध्ये आसाम राज्य स्वीकारण्यात आलेल्या युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये आदिवासी समुदायांच्या रूढी परंपरा ज्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहे आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांना या UCC मधून वगळण्याची शक्यता आहे. मग महाराष्ट्र सुद्धा हेच करणार का? महाराष्ट्रामध्ये सुद्धा वारली, भिल्ल, गोंड, कोरकू आणि चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नंदुरबार, खानदेश आणि त्यानंतर गुजरात महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर ठाणे, रायगड यामध्ये अनेक आदिवासी जमाती आणि जनजाती आहे. त्यांना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट युनिफॉर्म सिव्हिल कोड मधून एक्झम्पशन देणार का? आणि मुस्लिम आणि अल्पसंख्याक समान नागरी कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कलम 25-26 मध्ये आणि विशिष्ट सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येऊ शकते आणि त्यांच्या धार्मिक पुस्तकातलं जे शरिया कायदा आहे याचं उल्लंघन होण्याची शक्यता असू शकते. म्हणून नाही का मुस्लिम समुदायाने आपली थोडीशी नाराजगी या कायद्याप्रती दाखवलेली आहे. शहाबानो विरुद्ध मोहम्मद अहमद खान हा 1985चा पहिला खटला जिथून समान नागरी कायद्याची ठिणगी पेटली आणि त्याचा वनवा झालेला आहे. हिंदू आणि संबंधित गट. हिंदू आणि त्यांच्याशी संबंधित गट म्हणजे हिंदूंचे उपवर्ग शीख, जैन आणि बौद्ध हे याआधीच हिंदू विवाह कायदा म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट यासारख्या वैधानिक कायद्याच्या कक्षेत येत असल्याने त्यांच्यासाठी समान नागरी कायदा लागू करताना कदाचित फारच कमी बदल करणं आवश्यक आहे. तरी पण मालमत्तेच्या बाबतीत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पॅरेंट मुलांनाच वंशाचा उत्तराधिकारी समजतात. त्यामुळे संपत्तीबाबत आणि उत्तराधिकारी बाबत स्त्री पुरुष समानता आणि दत्तक घेण्याबाबतचे एक समान नियम यामुळे काही थोडेफार बदल केल्या जाऊ शकतात. आदिवासी समुदाय जसं की भिल्ल आहे, वारली आहे यांना त्यांच्या परंपरा आणि कायदे जपण्यासाठी एक भीती व्यक्त केली जाते यांच्याकडून की समान नागरी कायदा लागू केल्यानंतर विवाह म्हणजे आदिवासी समाजामध्ये सुद्धा काही ठिकाणी बहुपत्नीत्ववादाचा विवाह कायदा आहे आणि मालमत्तेशी संबंधित दीर्घकाळापासून चालत असलेल्या रूढी परंपरांचं उल्लंघन होऊ शकतं. आता उत्तराखंड, गुजरात आणि आसाम या 3 राज्यांमध्ये
आणि यांच्यापेक्षा आपला महाराष्ट्राचा कायदा वेगळा कसा आहे तर शॉर्टमध्ये बघून घ्या. उत्तराखंड, गुजरात आणि आसाम हे राज्य स्थानिक चालीरीतींचे म्हणजे आदिवासी जनजातीचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी कठोरपणे पूर्णपणे सूट दिलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये UCC मधून अजूनही असं काही डिक्लेअर करण्यात आलं नाही. महाराष्ट्र राज्य आदिवासी परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक संकेत यांच्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा की गुजरात, उत्तराखंड, आसाममध्ये बालविवाह आणि बहुपत्नीत्व प्रथा नष्ट करण्यावर प्रकर्षाने जोर दिलेला आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षा आहे. तर महाराष्ट्रासारख्या आराखड्यात जेंडर बेस्ड जस्टिस देण्याचा समावेश करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. तर उत्तराखंड आणि गुजरात आणि आसाम या 3 राज्यांमध्ये जे कॉमन बाबी आहे त्याच नका आपल्या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये दिसू शकतात. जसं की बहुपत्नीत्व आणि त्यानंतर उत्तराधिकारी, मालमत्तेच्या बाबतीत नका म्हणजे मालमत्तेच्या बाबतीत नका त्यांचं वाटण, डिस्ट्रीब्युशन आणि या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राचा कायदा हा मॅक्झिमम गुजरात, उत्तराखंड आणि आसाम सारखाच असेल. थोडेफार बदल महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये दिसू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला, योग्य की अयोग्य, याचे काय परिणाम होऊ शकतात, याचे काय आव्हान राहू शकतात, तुम्हाला काय वाटतं आणि खरोखर संपूर्ण भारताच्या 28 राज्यात समान नागरी कायद्याची ही वेळ योग्य आहे का? नक्की आपले मत मांडा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.